इचलकरंजी शहर अतिक्रमण मुक्त करण्याच्या निर्धाराने महानगरपालिकेने सुरू केलेल्या मोहिमेला वेग आला असून शहराच्या मुख्य मार्गांवरील कोणतेही अतिक्रमण खपवून घेतलं जाणार नाही याचा ठाम इशारा महापौर उदय धातुंडे यांनी दिला आहे। त्याचवेळी छोट्या व्यावसायिकांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना पर्यायी जागा, पाणी, वीज व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। गेल्या मंगळवारपासून महानगरपालिकेने शहरातील कोल्हापूर नाका ते झेंडा चौक या मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे। अनेक वर्षांपासून रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी, पादचाऱ्यांना होणारा त्रास आणि शहराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याने प्रशासनानेही कठोर कारवाई सुरू केली आहे। दरम्यान 8 दिवसांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने काही फेरीवाल्यांनी सोमवारी महापालिकेच्या प्रांगणात आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली। यावेळी फेरीवाल्यांनी आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडे पुनर्वसनाची मागणी केली। आंदोलनानंतर महापौर उदय धातुंडे यांनी स्वतः प्रांगणात येऊन आंदोलकांची भेट घेतली आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की इचलकरंजीच्या मुख्य रस्त्यावर कोणालाही व्यवसाय करू दिला जाणार नाही। शहराच्या हितासाठी घेतलेला निर्णय मागे घेतला जाणार नाही, मात्र ज्येष्ठ व जुन्या फेरीवाल्यांचे योग्य पुनर्वसन केलं जाईल। महापौरांनी सांगितलं की शाहू पुतळा परिसर, यशवंत प्रोसेस फिल्टर हाऊस, शिवतीर्थ परिसर अशा विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून लवकरच फेरीवाल्यांना नियोजनबद्ध जागा उपलब्ध करून दिली जाईल। त्या ठिकाणी पाणी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा देण्याची तयारी महानगरपालिकेने दर्शवली आहे। तसेच नव्याने येणाऱ्या फेरीवाल्यांना शहरात अनधिकृत व्यवसाय करू दिला जाणार नाही असा सज्जड इशाराही त्यांनी दिला। कोणाच्याही बहकाव्यात येऊ नका, तुमचे पुनर्वसन न्याय पद्धतीने केलं जाईल असं आवाहन त्यांनी फेरीवाल्यांना केलं। महापालिकेच्या या भूमिकेमुळे शहर विकास आणि उपजीविका या दोन्हींचा समतोल साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे। इचलकरंजीला शिस्तबद्ध, स्वच्छ आणि वाहतूक सुलभ शहर बनवण्यासाठी प्रशासनाने घेतलेली ही मोहीम निर्णायक ठरणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। इचलकरंजी प्रतिनिधी संदीप सुर्वे। मी होतो त्यावेळी मुंबईमध्ये, बरोबर आहे। दीपकराव काय म्हणला, कुठे फिरलो आपण, ह्याच्या गांधी पुतळ्यावरनं फिरलो भाजीवाल्यांचा। त्याच्यानंतर आपलं जनता केळ मला माझे चौकाने आम्हाला पीसीसी करून द्या, किती वेळा तालुका झालं लगेच सगळ्या गोष्टी तिथपर्यंत आम्ही सगळं सोडवत आलोय। परवा 3-4 ठिकाणी आम्ही जागा बघितल्या। तर मध्यंतरी काळामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये काय तर असं हे आलं की हे विरोध करायला लागल्या, ते विरोध करायला लागल्या। जो विरोध समजा त्यांनी कोण जर विरोध करत असले तर त्यांना हो त्या नगरसेवकांना भेटतो आणि मार्ग काढतो, तुम्हाला जागा देतो, एवढी तर वेळ पाहिजे ना। हे सगळं असताना आज त्यांना परत त्या 13 लोकांना देताना ही वाढलेली त्यांना येणारी जागा तिथे देत नाही। तुम्हाला जी पाहिजे ती जागा देतो, तुम्हाला एका रात्रीत म्हणला आम्हाला इथं ते कॉम्प्लेट करून द्या, एका रात्रीत देतो, पाणी देतो, लाईट देतो, काय पाहिजे ते देतो, काही अडचण नाही आहे। ते केल्याशिवाय घरला जायच नाही। पण तुमचा एक हट्ट सोडा, मेन रोड सोडून बघायचं, मेन रोड सोडून काही पण सगळं देतो होणार। मेन रोड सोडून बोलायचं, तुम्हाला पाहिजे ते सगळं